parthenocarpy. Now this parthenocarpy means, partheno means asexual reproduction and carpy means carpel. Carpel, it is a female reproductive part of the plant body. Now that's a partheno, that's a asexual reproduction take place within the carpel. Now this first term is coined by the Knoll in 1902. Now this parthenocarpy means the development of fruits without the process of fertilization. That's known as a parthenocarpy. जसं आपण बरेचसे फ्रूट्स आहेत ते फ्रूट्स हे फर्टिलायझेशन न होता हे डेव्हलप होत असतात. देयर आर लार्ज नंबर ऑफ दिस फ्रूट्स आर टेक प्लेस. फॉर एक्झाम्पल दिस आर दी वॉटरमेलन असेल, पपया आहे, these are the example of this. Then now this, for example, these occur naturally, that's pineapple, banana, papaya. These are the example of this parthenocarpy. These fruits are developed by the parthenocarpy without the fertilization or union of the male and female gametes. That's known as a parthenocarpy. Simple words. Now in this, what happened in this plant, it seemed that the placental tissue in the unfertilized ovary produce auxin. It's a indole acetic acid, IAA, indole acid, which is responsible for the enlargement of ovary into the fruits. जसं आपण फ्रूट जे आहे ओव्हरी पासून जे फ्रूट तयार होते, ओव्हल्स पासून सीड तयार होतात, तशा ओव्हरी पासून फ्रूट तयार होते. ह्या ओव्हरीला इनलार्ज करण्यासाठी, वाढवण्यासाठी एक हार्मोन्स त्याला रिस्पॉन्सिबल असतो, तो म्हणजे इंडॉल ॲसिटिक ॲसिड. Indole acid, auxin indole acetic acids. Now these fruits resemble the normally produced fruits, but it is seedless because of there is no union of the male and female gametes. Only ovaries take part in the development of these fruits. That's known as a parthenocarpy. All this आपण जे जसे आपण seedless fruits म्हणतो, ती seedless fruits हे parthenocarpyच्या सहाय्याने इथे तयार होतात. Now next one, जे सिंपल टर्म जे आहेत, फॉर एक्झाम्पल ज्या तिथे दिल्या आहेत तुम्हाला, इट इज दी वॉटरमेलन असेल, पपया असेल, ऑरेंज असेल, इट्स अ सिट्रस फॅमिली फ्रूट्स असेल, किवी आहे. नाउ दीज आर दी पार्थेनोकार्पिक फ्रूट्स विच इज फॉर्म बाय द विदाउट युनियन ऑफ दी मेल अँड फिमेल गॅमेट्स ऑर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन न होता त्या ओव्हरीपासून हे फ्रूट्स इथे तयार झाले, त्या प्रोसेसला म्हणतो आपण पार्थेनोकार्पी. नाउ दिस एक्झाम्पल ऑफ दिस. आता हा एक टर्म आहे. दुसरा एक त्यामध्ये छोटासा आहे पॉली एम्ब्रिओनी. आता नावात आपल्याला लक्षात येते, पॉली मीन्स मेनी, एम्ब्रिओनी मीन्स एम्ब्रिओ. देर आर नंबर ऑफ एम्ब्रिओ प्रेजेंट्स विद इन द एम्ब्रिओ सॅक. नंबर ऑफ एम्ब्रिओ इज डेव्हलप इनसाइड द एम्ब्रिओ सॅक. नंबर मीन्स मोर दॅन 2 numbers. दॅट नॉट पॉली एम्ब्रिओन. इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन 1 एम्ब्रिओ. एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ एका एम्ब्रिओ सॅक मध्ये तो डेव्हलप होते. एम्ब्रिओ इनसाइड द सीड अँड द कंडिशन इज डिस्क्राइब बाय द पॉली एम्ब्रिओनी. त्याला म्हणतो आपण पॉली एम्ब्रिओनी. नाउ दिस इज फर्स्ट नोटिस बाय द लिओनहॉक 1719 इन द सीड ऑफ सिट्रस जीनस. सिट्रस फॅमिली मध्ये येणारे जे आहेत, सिट्रस मध्ये येणारे ते सर्व जीन्स आहेत, ते जीन्स यामध्ये इथं इन पॉली एम्ब्रिओनीचे एक्झाम्पल आहे तो. नाउ it is the occurrence of more than 1 embryo in a seeds which constantly result in the emergence of multiple seedlings. यात आपण म्हणतो multiple seedlings. Many seeds are produced in a single fruits. If there is a multiple embryo presents, multiple embryo develop inside this, then it produces the multiple seeds. Okay, that's a simple words आहे तो poly embryo. Poly means many embryo develop in a embryo inside the seeds. Now the additional embryos result from the differentiation and development of various maternal and zygotic tissue. इथे जिथे आपल्याला पाहतो की additional embryo result from the differentiation and development of various maternal and zygotic tissue associated with the ovules of the seeds. जे एम्ब्रिओ तयार व्हायलेत, जसं आपण पाहतो की एखाद्या तो एम्ब्रिओ तयार व्हायला, एम्ब्रिओ सॅक मध्ये सेल्स आहेत, ते मल्टिपल सेल्स ऍडिशन व्हायला, डिफरन्सिएशन व्हायला त्या सेल अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मॅटर्नल अँड झायगोटिक टिश्यू. मॅटर्नल टिश्यू जसं आपण काल पाहिलं होतं की न्यूसेलसच्या स्टेज सेल काही आता इंटिग्युमेंटच्या सेल्स ते इंटर व्हायला एम्ब्रिओ सॅक मध्ये आणि मल्टिपल एम्ब्रिओ इथं तयार व्हायले.
is associated with the ovule seeds. Now this polyembryony may be the true or false depending upon the whether many embryos arise in the same embryo sac or in a different embryo sac in a same ovules. तुम्हाला सांगितलं की एक एम्ब्रियो सॅक आहे, एम्ब्रियो सॅक मध्ये आतमध्ये 3 अँटीपोडल सेल्स, 2 सिनर्जिड्स, एक सेल आहे, सेंट्रली पोलर न्यूक्लिय आहेत. आता हे तर एम्ब्रियो इथं तयार करणार. अदर दॅन धिस some antipodal cell take part in the development of embryo, then some synergid cell take part in the development of embryo. Sometimes the nucellus cells surrounding embryo sac is enter into the embryo sac, it develop into embryo. Sometimes integuments is enter into this embryo sac, ते सुद्धा एम्ब्रियो डेव्हलप होते. म्हणजे एम्ब्रियो सॅक मध्ये असे वेगळ्या सेल्स आल्या तर मल्टिपल्स एम्ब्रियो इथं तयार होतात. दॅट्स द पॉली एम्ब्रियोनी. मेनी एम्ब्रियो फॉर्म इनसाइड दिस एम्ब्रियो सॅक टू फॉर्म दिस मल्टी सीडलिंग्स. त्याच्यामुळे ते सीड शेप सुद्धा यामध्ये फॉर्मेशन होतात. हे सर्व पॉली एम्ब्रियोनचे एक्झाम्पल जे पॉली एम्ब्रियोनचे जे कॅरेक्टर आहेत त्यामध्ये सेल्स, दॅट मीन्स इथे काय असतील जे सेल येणार आहेत. जसं आता न्यूसेलची सेल आली म्हणजे ही डिप्लॉइड असेल, डायरेक्टली डिप्लॉइड पासून एम्ब्रियो तयार होतो बिकॉज एम्ब्रियो इज डिप्लॉइड इन नेचर. इंटिग्युमेंटच्या सेल डिप्लॉइड आहेत. नाउ दे आल्सो इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. बट सम अँटीपोडल सेल जे असतात ते हॅप्लॉइड्स आहेत, त्याच्यात हॅप्लॉइड एम्ब्रियो इथं तयार होतो. ते पुढे आपण कसं पाहणार आहोत. हे एम्ब्रियो या एक सोमॅटिक सेल त्यात इंटर व्हायला एम्ब्रियो सॅकमध्ये आणि ते एम्ब्रियो डेव्हलप करायला, त्याला पॉली एम्ब्रियोनी म्हणतात. मेनी एम्ब्रियो फॉर्म इनसाइड दिस. यामध्ये 2 टाईपच्या आहेत. एक ॲडव्हेंटिटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी, सेकंड क्लिव्हेज पॉलीएम्ब्रियोनी. 2 टाईपचे लक्षात येतं. ॲडव्हेंटिटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी means what? An embryo developed directly from the diploid cell. Here is from the diploid cell of the nucellus and integument in the citrus. आपण जसे लिंबू घेतलं की ऑरेंज घेतले, लेमन ऑरेंज, यामध्ये ते डिप्लॉइड सेल पासून एम्ब्रियो तयार व्हायला कोणत्या न्यू सेलच्या काही सेल्स आहेत. एम्ब्रियो सॅकच्या बाजूला न्यू सेलचे काही सेल्स आहेत, ते सेल्स इंटर व्हायला एम्ब्रियो सॅकमध्ये आणि एम्ब्रियो इथं डेव्हलप व्हायला. त्यासोबत काही इंटिग्युमेंटचे सेल्स आहे. इंटिग्युमेंट सेल ह्या एम्ब्रियो सॅकमध्ये इंटर व्हायला आणि एम्ब्रियो डेव्हलप करायला बिकॉज ऑल दीज आर द डिप्लॉइड वन. त्याला म्हणतो आपण ॲडव्हेंटिटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. ॲडव्हेंटिटिव्ह द न्यूसेलस अँड इंटिग्युमेंट सेल्स इंटर इनटू द एम्ब्रियो सॅक आणि विच फॉर्म द एम्ब्रियो, मल्टिपल एम्ब्रियो. दॅट्स नॉट द ॲडव्हेंटिटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. फॉर एक्झाम्पल सिट्रसमध्ये येणारे. देन दुसरं एक आहे क्लिव्हेज पॉलीएम्ब्रियोनी. क्लिव्हेजचा अर्थ काय होते? ब्रेक होणे, 2 भाग होणे. दॅट्स अ क्लिव्ह, इट डिफाइड्स होणे. क्लिव्हेज पॉलीएम्ब्रियोनी. आता इथे कसं होईल? ती झायगोट प्रो एम्ब्रियो. जसं आता झायगोट तयार झालं, जसं नॉर्मल एम्ब्रियो सॅक आहे. नॉर्मल एम्ब्रियो सॅकमध्ये एग्ज आहे, फर्टिलाइज एग्ज आहे विच फॉर्म द झायगोट. पण समटाइम्स काय, दिस द प्रो एम्ब्रियो. तर तो झायगोट काय स्प्लिट होते, दी स्प्लिट इंटू 2 पार्ट. त्याच्यात समजा डिव्हिजन होत असताना एका सेलचं डिव्हिजन होतं, सेपरेटली 2 सेल तयार होतात झायगोटच्या आणि 2 सेल झाल्यानंतर ते दोन्ही हे एम्ब्रियो तिथं तयार करतात. जनरल झायगोट डेव्हलप होता आणि मल्टिपल होतो पण सेपरेट होत नाही. पण या ठिकाणी काय होतं की ते झायगोट स्प्लिट अप इंटू 2 सेल्स and each cell grows into a new embryo. That's a cleavage polyembryony. Cleavage polyembryony and this into many parts or the units. त्याचे वेगळे समजा त्याचे 2चे आणखी 4 जर वेगळे झाले असतील, झायगोटचे 4 पार्ट झाले असतील, 4 सेल, तर 4ही एम्ब्रियो मध्ये डेव्हलप होऊ शकतात. Now this is a cleavage embryony. इथे ॲडव्हेंटिटिव्ह एम्ब्रियोनी जसं आपण पाहिलं की न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंटच्या सेल्स एम्ब्रियो सॅक मध्ये एंट्री करतात आणि मल्टिपल एम्ब्रियो तयार करतात, त्याला ॲडव्हेंटिटिव्ह एम्ब्रियो पॉलीएम्ब्रियोनी म्हणतो आपण. आणि क्लिव्हेजमध्ये ओरिजिनल जे झायगोट तयार झाला एक्स पासून तो डिव्हाइड होतो, स्प्लिट अप होतो, 2 सेल होतात, 2 सेल नंतर ते 2 एम्ब्रियो इथं तयार करतात. म्हणजे जितके त्याचे फ्रॅगमेंट झाले, जितके त्याच्या सेल्स झाल्या क्लिव्हेज ज्या सहाय्यानं, तेवढे एम्ब्रियो तिथं तयार होतात. त्याला क्लिव्हेज पॉलीएम्ब्रियोनी म्हणतो आपण. Now then each unit then develop into an embryo. म्हणजे जसं त्याचे पाहिले त्याचे जेवढे सेल झाल्या तयार, स्प्लिट झाले, झायगोटच्या एका झायगोटचे 2 सेल तयार झाले, 2चे 4 झाले, 4 जर वेगळ्या झाल्या तर 4 पासून 4 एम्ब्रियो तयार होतात. दॅट्स अ पॉलीएम्ब्रियोनी. आता पॉलीएम्ब्रियोनी काय करेल? पॉलीएम्ब्रियोनी इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ द न्यू प्लांट्स. नवीन प्लांटचे सर्वायवल चान्सेस हे वाढवते. इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ द न्यू plants.
आता याच्यामध्ये आणखी एक ॲडव्हेंटिटिव्ह पॉलीएम्ब्रियोनीमध्ये न्यूसेलार ॲडव्हेंटिटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. आता आपल्याला माहित आहे की पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे मल्टिपल एम्ब्रिओ फॉर्मेशन होतात. ॲडव्हेंटिटिव्ह म्हणजे कोणते, तो एक तर न्यूसेल सेल असेल किंवा इंटिग्युमेंट्स. न्यूसेलार ॲडव्हेंटिटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे न्यूसेलच जे असते एम्ब्रिओशॅकच्या बाजूला, त्याच्या सेल्स इंटर होतात एम्ब्रिओशॅकमध्ये आणि मल्टिपल एम्ब्रिओ तयार होतात. त्याला म्हणतो आपण न्यूसेलार ॲडव्हेंटिटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. इज ऑफ ग्रेट सिग्निफिकन्स इन द हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चरमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल आहे तो. हॉर्टिकल्चर म्हणजे एखाद्या प्लांटचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी न्यूसेलरच्या सहाय्याने ते पॉलीएम्ब्रियोनी घडून आणतात आणि मल्टिपल एम्ब्रिओ तयार करून हे मेनी न्यू व्हरायटी तयार करतात. एखाद्या स्पीसीची नवीन व्हरायटी इथं तयार करतात. जसं आपण पाहतो की सिट्रस फॅमिलीमध्ये येणारे जे सर्व फ्रुट्स आहेत, दॅट्स ऑरेंज असेल किंवा लेमन असेल, हे या सहाय्याने तयार झाले. हे हायब्रिडायझेशनच्या सहाय्याने तयार झाले किंवा याच्यामध्ये हे पॉलीएम्ब्रियोनी आहे, ते चेंजेस होऊन हे नवीन स्पीशीज अशा तयार झाल्या आहे. ओरिजिनल स्पीशीज ह्या वेगळ्या आहेत, सिट्रस फॅमिलीमध्ये येणाऱ्या आहेत. जसं पॉलीएम्ब्रियोनी इथं दिसते आपल्याला. दिस इज अ डायग्राम ऑफ द पॉलीएम्ब्रियोनी. दिस इज द एम्ब्रिओ सॅक. दिस female gametophytes, this embryo sac. Now sometimes what happen, this polyembryon, this multiple cells are formed. जसं याच्यामध्ये पाहिलं की याच्यात पोलन ट्यूब डिजनरेट झाला आणि इथं काही सिनर्जिड सेल्स आहेत किंवा मायक्रो अँटीपोडल सेल्स आहे. या सेल्स पासून हे एम्ब्रिओ तयार झाले. हे मल्टिपल एम्ब्रिओ इथे तयार झाले. अँड दिस फॉर्म this is the antipodal cells. Development of embryo from antipodal cells. हे antipodal cells पासून हे एम्ब्रिओ इथं डेव्हलप झालेले आहेत. दुसरा मध्ये दिलाय बी मध्ये झायकोटिक प्रो एम्ब्रिओ, म्हणजे एक झायकोट आहे, एक झायकोटचा स्प्लिटअप झाल्या, एकाच्या 3 सेल झाल्या आणि या तिन्हीमध्ये 3 एम्ब्रिओ इथं तयार झाले आहेत. ठीक आहे. त्यास ॲडव्हेंटिटिव्ह प्रो एम्ब्रिओ, झायकोटिक प्रो एम्ब्रिओ. झायकोटिक म्हणजे इथं काय झालं, तो झायकोटचं स्प्लिटअप झालं, 3 सेल झाल्या, 3 मधून 3 एम्ब्रिओ तयार झाले. हा इथे एक एक्झाम्पल दिसते आपल्याला. दुसरा त्यातला एक्झाम्पल आहे, हा टोटल एम्ब्रिओ सॅक आहे. एम्ब्रिओ सॅकमध्ये ॲडव्हेंटिटिव्ह प्रो एम्ब्रिओज, जिथं जसे न्यूसेलस सेल असतील किंवा इंटिग्युमेंटच्या सेल हे इंटर झाल्या एम्ब्रिओ सॅकमध्ये आणि ते डिवाइड झाल्या आणि प्रत्येक एका सेलपासून एक एम्ब्रिओ इथं तयार झाला. दॅट इज अ मल्टिपल एम्ब्रिओज फॉर्म विदिन द एम्ब्रिओ सॅक. एका एम्ब्रिओ सॅकमध्ये मल्टिपल एम्ब्रिओ तयार झाले. दॅट इज अ मल्टी सीडलिंग. त्याच्यामध्ये मल्टी सीडलिंग म्हणजे मल्टी सील्स इथे तयार होतात. नाऊ थर्ड वन, आता इथे दिसतात आपल्याला झायगोटिक एम्ब्रिओ ॲडव्हेंटिटिव्ह. याच्या सरळ दिला आहे तो झायगोटिक आणि ॲडव्हेंटिटिव्ह. हे झायगोटिक एम्ब्रिओच्यात आणि ॲडव्हेंटिटिव्ह दोन्ही जे दिले आहे, इंटिग्युमेंट किंवा न्यूसेलसच्या सेल इंटर झाले आणि झायगोटिकचं स्प्लिटअप झाले आहे, दोन्ही झाले. दोन डायग्राम एकच आहेत. दिस इज ॲडव्हेंटिटिव्ह प्रो एम्ब्रिओ पॉलीएम्ब्रियोनी, ॲडव्हेंटिटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. हेच मल्टिपल एम्ब्रिओ तयार झाले. इथे जे होतात तो अँटीपोडल सेल्स विदिन त्याच्यामध्ये असलेल्या सेल्स आहे, अँटीपोडल सेल, त्यापासूनच एम्ब्रिओ तयार झाले आहे, ते अँटीपोडल सेल्स. सिट्रसचा आपल्याला इथे दिसते, हा दिसते सिट्रस. एका समजा सिट्रस किंवा लेमनचे काही सीड्स आहेत, ते सीड्स आपण लावल्यानंतर एका सीड्सपासून असे अनेक शूट अराईज झालेत. ते शूट्स आर ग्रोन फ्रॉम द सिंगल सीड्स, एका सीड्सपासून तयार झाले. हा कशामुळे, दिस इज द एक्झाम्पल ऑफ द पॉलीएम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे सिंगल सीड पासून मल्टिपल शूट तयार झाले, हे दिसत आपल्याला. दिस इज द एक्झाम्पल ऑफ द पॉलीएम्ब्रियोनी. याच्यामुळे काय होते की हे द एक्झाम्पल ऑफ द पॉलीएम्ब्रियोनी, मल्टिपल शूट्स आर फॉर्म. रूट्स, दिस इज एम्ब्रिओ, सीड्स अँड दिस आर द शूट्स रिजन. हे आपल्याला दिसतात एक्झाम्पल ऑफ पॉलीएम्ब्रियोनी. नाऊ दिस वन, हे आपल्याला समजलं 2 झाले. आता याच्यामध्ये पार्थिनोकार्पी, पॉलीएम्ब्रियोनी. त्यातला आणखी एक वर्ड आहे, तिसरा आहे तो पार्थिनोजेनेसिस. पार्थिनोजेनेसिस तुम्हाला सांगितलं आहे की पार्थिनो म्हणजे काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन. पार्थिनो जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. म्हणजे दिस word or this parthenogenesis word is related to this both plant and animal. This process takes place in plant and animals. Animals जास्त रिलेटेड आहे तो पार्थिनोजेनेसिस. काही ॲनिमल्स विदाउट फर्टिलायझेशनच्या सहाय्याने डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल हनीबीमध्ये जे मेल असतो, हनीबीमध्ये मेल आहे, तो मेल फॉर्मेशन होतो पार्थिनोजेनेसिसच्या सहाय्याने. ठीक आहे. नाउ इट इज द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ डायरेक्टली फ्रॉम द एग्स.
एग्स पासून एम्ब्रिओ तयार होते, और मेल गॅमेट, काही काही मेल गॅमेट पासून असेल, पर फॉर व्हेरी लेस मॅक्झिमम दिस एग्स पासून अनफर्टिलाइज एग्स पासून डायरेक्ट एम्ब्रिओ तयार होतो, त्याला म्हणतो आपण पार्थेनोजेनेसिस. द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ बाय द फ्रॉम द एग्स सेल or male gamete, and it is a kind of apogamy. It is kind of apogamy. There is no union of these gametes. Gamy means gametes, apo means lack of gametes. Only single gametes आहेत. इथे आपल्याला लक्षात येते की एका gametes पासून इथे तयार झाले. This is a parthenogenesis. दुसरा एक वर्ड आहे त्यामध्ये अगॅमोस्पर्मी. अगॅमो विदाउट गॅमेट, स्पर्मी. अगॅमोस्पर्मी, हिअर प्लांट्स प्रोड्यूस सीड्स. यामध्ये प्लांट सीड प्रोड्यूस करायला आहे. इट प्लांट प्रोड्यूस सीड्स बट एम्ब्रिओ इनसाइड इट इज प्रोड्यूस विदाउट मिओसिस अँड सिनगॅमी. अगॅमोस्पर्मी म्हणतो आपण. एम्ब्रिओ जे तयार होतो तो एम्ब्रिओ कशाचा, त्याच्यात मिओसिस झालेलं नसते आणि सिनगॅमी झालं नाही. मिओसिस म्हणजे रिडक्शन डिव्हिजन झालं नाही. जर रिडक्शन डिव्हिजन झालेलं नसेल तर गमेट फॉर्मेशन झालेलं नाहीत. गमेट फॉर्मेशन झाले नसल्यामुळे ती सेल जी राहील ती कशी राहील, डिप्लॉइड सेल राहील, आणि त्या डिप्लॉइड सेल पासून डायरेक्टली एम्ब्रिओ इथे डायरेक्टली तयार होतो. दिस वन. अँड जर डिप्लॉइड सेल झाली, एम्ब्रिओ तयार झाला, तर त्यामध्ये सिनगॅमीची प्रोसेस होणार नाही. देर इज ॲब्सेंट ऑफ सिनगॅमी. सिनगॅमी म्हणजे काय, युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. दॅट्स द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, दॅट इज द सिनगॅमी. दॅट्स मेल प्रोन्यूक्लियस फ्युजेस विथ द एग्स सेल, दॅट्स नोन ॲज अ सिनगॅमी. ही सिनगॅमी होणार नाही, कारण इथे काय झालं, गॅमेटच फॉर्मेशन झालं नाही. मिओसिस झालं नाही म्हणजे गॅमेट फॉर्मेशन झालं नाही, आणि गॅमेट फॉर्मेशन झालं नाही म्हणजे सिनगॅमी होणार नाही. दॅट्स. आणि अशा प्रकारे म्हणजे सेल कोणती असेल, डिप्लॉइड असेल, आणि डिप्लॉइड सेल पासून डायरेक्ट एम्ब्रिओ तयार झाला. नाऊ दॅट्स नोन ॲज अ अगॅमोस्पर्मी. दिस इज नोन ॲज अ अगॅमोस्पर्मी. नाऊ तेच आपण एक आताच पाहिला होता, तो पार्थेनोकार्पीचा एक टर्म पाहिला होता. तोच पार्थेनोकार्पी कॅन बी इंड्यूस आर्टिफिशियली पद्धतीने सुद्धा तो पार्थेनोकार्पी इंड्यूस केला जाते. म्हणजे एखादी कार्पल्स असेल, कार्पल्सला स्टिम्युलेट द्यायचा फक्त, आणि त्याचं फ्रुट्समध्ये कन्वर्ट होते. त्याचं स्प्रेइंग ऑफ जिबरलिन. जिबरलिन जर दी केमिकल सबस्टन्स और जसं म्हणजे त्यामध्ये हार्मोन्स काय येतं, इज डिलेइंग पॉलिनेशन. पॉलिनेशन डिले करतात म्हणजे लांबवतात, पॉलिनेशन होऊ देत नाहीत. डिलेइंग पॉलिनेशन. यूज ऑफ फॉरेन पोलन ETC. जसं आता काही कार्पल्स आहेत, काही कार्पल्समध्ये पॉलिनेशन घडून न येता फ्रुट्स तयार होण्यासाठी एक यूज केले जाते पोलन. दॅट इज यूज ऑफ फॉरेन पोलन्स. म्हणजे विट ब्रिंग अबाउट दिस डिलेइंग पॉलिनेशन, यूज ऑफ फॉरेन पोलन्स ETC. नाउ दिस जेनेटिकली युनिफॉर्म पॅरेंटल टाइप सीडलिंग्स आर ऑब्टेन फ्रॉम द न्यू सेलर एम्ब्रिओ. जेनेटिकल युनिफॉर्म म्हणजे जेनेटिकली आयडेंटिकल पॅरेंट्स असतात ते न्यू सेलर एम्ब्रिओज. न्यू सेलर एम्ब्रिओ म्हणजे काय, न्यू सेलसच्या सेलपासून जे तयार झाले असले एम्ब्रिओ, तर त्याच्या पॅरेंटच्या बॉडीचे जे काही जेनेटिक मटेरियल असेल, जिनोटाइप्स असेल, इज सिमिलर टू दॅट ऑफ दिस देअर ऑफस्प्रिंग. म्हणजे ते क्लोन झालं, सरळ असेक्शुअल रिप्रोडक्शन टाईप झालं. नाव दिस आर द असेक्शुअल रिप्रोडक्शन. पार्थेनोकार्पी असेल, पार्थेनोजेनेसिस असेल, अगॅमोस्पर्मी, हे सर्व आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर डिफरन्स त्यामध्ये यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स फॉर्मेशन होत नाहीत, या प्रोसेसमध्ये गॅमेट्स फॉर्मेशन होतात, तरी ते असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात, बिकॉज देर इज नो युनियन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स. नाव दिस आर दी रिमेनिंग वर्ड्स आपल्याला इथे दिसून येतात. त्यातले दोन जे आहेत, जसं आपण म्हटलं की काही डिफरन्स आपल्या लक्षात येतात. आपण आधी एक पाहिला होता अपोमिक्सिस. अपोमिक्सिस काय आणि पार्थेनोकार्पी. आता हे दोन टर्म आपल्या या टर्मची डेफिनेशन वगैरे ठेवायला किंवा डिफरन्स फार महत्वाचा आहे. अपोमिक्सिस हा सुद्धा आहे, पार्थेनोकार्पी. आता पहा, अपोमिक्सिस आपण काल पाहिला होता. इज रिफर टू ॲज द टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. अपोमिक्सिस मीन्स असेक्शुअल रिप्रोडक्शन. देयर इज नो मिक्सिंग ऑफ दिस गॅमेट. अपोमिक्सिस असेक्शुअल रिप्रोडक्शन that replace the normal sexual reproduction in plant. नॉर्मल सेक्शुअल रिप्रोडक्शन रिप्लेस होते अपोमिक्सिस. गमेट्स फॉर्मेशन होतात पण असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्यामध्ये. पार्थेनोकार्पी जे आहे इज रिफर टू ॲज द डेव्हलपमेंट ऑफ द फ्रुट्स विदाउट प्रायर फर्टिलायझेशन. प्रायर फर्टिलायझेशन याच्यामध्ये काय ते फ्रूट डेव्हलप होते, फर्टिलायझेशन न होता फ्रुट्स तयार होते, त्याला पार्थेनोकार्पी म्हणतात. याचा दोन महत्त्वाचा डिफरन्समध्ये, अपोमिक्सिसमध्ये प्रोडक्शन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलायझेशन, अपोमिक्सिसमध्ये जे प्रोसेस दाखवली आहे प्रोडक्शन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलायझेशन, आणि पार्थेनोकार्पीमध्ये प्रोडक्शन ऑफ सीडलेस फ्रुट्स, प्रोडक्शन ऑफ फ्रुट्स विदाउट फर्टिलायझेशन
किंवा प्रोडक्शन ऑफ सीडलेस फ्रुट्स. हा मेन डिफरन्स आहे. याच्यात सीड तयार होतात विदाउट फर्टिलायझेशन आणि याच्यात फ्रुट्स तयार होतात विदाउट फर्टिलायझेशन. हा दोन्हीचा डिफरन्स आहे अपोमिक्सिस आणि पार्थेनोकार्पी. कारण याच्यामध्ये पार्थेनोकार्पी दॅट इज द कार्पेटेक पार्ट इन दी फ्रुट्स. हे फ्रुट्सशी रिलेटेड आहे, हे सीड्सची. हा फक्त दोन्हीमध्ये फर्टिलायझेशन होणार नाही विदाउट फर्टिलायझेशन. देन तसं एक्झाम्पल इट ऑकर्स इन रोज अँड ऑरेंज अँड रोजमध्ये जसं अपोमिक्सिस एक्झाम्पल दिला आहे. आणि पार्थेनोकार्पीचा ऑकर्स बनाना, पाइनॲपल, वॉटरमेलन हे आपण आताच पाहिलं आहे. हा डिफरन्स आहे त्यामध्ये. देन नेक्स्ट वन इट मिमिक्स, म्हणजे अपोमिक्स आपण पाहिलं आहे की त्याच्यामध्ये सीड्स फॉर्मेशन होतात विदाउट फर्टिलायझेशन. ते मिमिक्री करत असते सेक्शुअल रिप्रोडक्शनची. सेक्शुअल रिप्रोडक्शन सारखी मिमिक्री करते. त्यात गमेट सुद्धा फॉर्मेशन होतात, मिओसिस होते, गमेट फॉर्मेशन होतात, पण त्याचं युनियन होत नाही, मिक्सिंग होत नाही. दॅट मीन्स इट मिमिक किंवा it follow the rules of the sexual reproduction like that of it mimic the sexual reproduction, but in case of parthenocarpy it induce growth regulator. यात ग्रोथ रेग्युलेटर्स ते इंड्यूस होतात, जसं ऑक्सिन आणि जिबर्लिन याच्या सहाय्याने फ्रुट्सचे डेव्हलपमेंट व्हायला लागतात. फक्त फ्रुट्सचे रिलेटेड आहे, फ्रुट्स डेव्हलपमेंट होतात. फर्टिलायझेशन हो किंवा न हो त्याची काही घेणं नाही, फक्त आपल्याला फ्रुट्स तयार करायचं आहे असे जे प्रोसेस होत असते तो पार्थेनोकार्पीच्या सहाय्याने. हा जो डिफरन्स आहे अपोमिक्सिस आणि पार्थेनोकार्पीमध्ये. डिफरन्स लक्षात राहिलं की सर्व गोष्टी आपल्या इथं समजून जातात. दुसरा डिफरन्स आपण पाहूयात पार्थेनोकार्पी आणि पार्थेनोजेनेसिस. आता पार्थेनोकार्पी म्हणजे आपण पाहिले की फ्रुट्स फॉर्मेशन होते विदाउट फर्टिलायझेशन. तर पार्थेनोजेनेसिस म्हणजे रिप्रोडक्शन फ्रॉम अन ओव्हम विदाउट फर्टिलायझेशन. ओव्हम हे ॲनिमल्सचं जे ओव्हम आहे, एग्ज, अनफर्टिलाइज एग्सपासून ॲनिमल तयार होणं, त्याला आपण म्हणतो पार्थेनोजेनेसिस. इट इज रिलेटेड टू दी ॲनिमल्स. जसं आपण यात पाहिलं की हनीबीची जी वर्क मेल तयार होतो, ड्रोन, तो पार्थेनोजेनेसिसच्या सहाय्याने तयार होतो. हॅप्लॉइड असतो मेल, हॅप्लॉइड मेल, क्वीन अँड वर्कर डिप्लॉइड. हा डिफरन्स आपल्याला दिसते तो. पार्थेनोकार्पी फ्रूट प्रोड्यूस थ्रू दी पार्थेनोकार्पी डज नॉट कंटेन सीड्स. त्याच्यात सीड नसतात. पार्थेनोकार्पीमध्ये सीडलेस फ्रुट्स असतात. पार्थेनोजेनेसिस ऑर्गॅनिझम प्रोड्यूस थ्रू द पार्थेनोजेनेसिस आर मोस्टली हॅप्लॉइड अनेबल टू रिप्रोड्यूस सेक्शुअली. हा ऑर्गॅनिझम सर्व हॅप्लॉइड असते आणि हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम्स आर स्टराईल असतो. दे आर अनेबल टू रिप्रोड्यूस. पार्थेनोकार्पी इट डज नॉट प्रोड्यूस एनी ऑस्प्रिंग. ऑस्प्रिंग कोणता पुढे प्रोड्यूस करू शकत नाही, बिकॉज देअर इज अ अनफर्टिलाइज प्रोसेस नंतर फॉर्मेशन झाला आहे. पार्थेनोजेनेसिस आहे प्रोड्यूस हॅप्लॉइड ऑस्प्रिंग. हॅप्लॉइड ऑस्प्रिंग तो फॉर्मेशन करू शकतो डायरेक्टली बाय दी मायटोसिस. जसं हनी ड्रोन आहे, ड्रोन डायरेक्टली मेल गॅमेट तयार करू शकतो. ऑलरेडी बॉडी हॅप्लॉइड आहे, हॅप्लॉइडपासून हॅप्लॉइड डायरेक्टली मायटोसिसच्या सहाय्याने. देर इज नो मायटोसिस टेक प्लेस. आता पार्थेनोकार्पी ऑकर्स इन प्लांट्स सच ॲज वॉटरमेलन, बनाना, पाइनॲपल, रोजेस यामध्ये घडून येतो. पार्थेनोजेनेसिस ऑकर्स इन द लिझार्ड्स अँड इन्सेक्ट्स. जनरली लिझार्ड, इन्सेक्ट जे असतात ॲनिमल्सशी जास्त रिलेट आहे. प्लांटमध्ये सुद्धा होत असते काही प्रमाणात, पण दिस वर्ड इज जनरली रिलेटेड टू दी ॲनिमल्स. तिसरा एक डिफरन्स त्यामध्ये अपोस्पोरी अँड अपोगॅमी. हा डिफरन्स लागतो. अपोस्पोरी, अपोगॅमी. अपोस्पोरी द डेव्हलपमेंट ऑफ डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट मिओसिस अँड स्पोर्स फ्रॉम व्हेजिटेटिव्ह ऑर नॉन रिप्रोडक्टिव्ह सेल ऑफ द स्पोरोफाइट. म्हणजे डिप्लॉइड गॅमेटोफाइट फॉर्मेशन होतो विदाउट मिओसिस अँड स्पोर. मिओसिस होत नाही, डायरेक्टली डिप्लॉइड सेल तयार होतात व्हेजिटेटिव्ह पार्ट, त्यापासून ते बॉडी तयार होते प्लांट्स. अपोगॅमी is a type of reproduction occurring in some ferns in which sporophyte develop from the gametophyte without fusion of gamete. इथे गॅमेट तयार व्हायले पण त्याचं फ्युजन होईन झालं. इथे गॅमेटच तयार होत नाहीत अपोस्पोरीमध्ये. अपोगॅमीमध्ये गॅमेट्स तयार व्हायलेत. अपोस्पोरी, अपो मीन्स दॅट्स विदाउट फॉर्मेशन ऑफ द स्पोर्स द डेव्हलपमेंट टेक प्लेस. इथं अपोगॅमी विदाउट युनियन ऑफ द गॅमेट, दॅट्स द अपोगॅमी. गॅमेटचं युनियन होत नाही विदाउट फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. इथे प्रोडक्शन ऑफ द गॅमेटोफाइट विदाउट द प्रोडक्शन ऑफ स्पोर्स. स्पोर प्रोडक्शन होत नाहीत आणि युनियन होते, प्रोडक्शन होते. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो विदाउट अंडरगोईंग फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन याच्यात होत नाही. गॅमेट फॉर्मेशन होतात पण फर्टिलायझेशन होत नाही, त्याला अपोगॅमी म्हटलं जातं. त्याने प्रोड्यूस हॅप्लॉइड डिप्लॉइड गॅमेटोफाइट इथे तयार करतो हा अपोस्पोरीमध्ये. इथे हॅप्लॉइड एम्ब्रियो तयार होतो.
हॅप्लॉइड एम्ब्रिओ अपोगॅमीमध्ये. स्पोरी आणि गॅमी यात त्याचे मिनिंग लक्षात आलेले आहेत. तसं अँथोसिरस एक्झाम्पल आहे, याचं फ्युनेरिया आहे. इज आर द एक्झाम्पल ऑफ दिस.